हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्री फडणवीसांनी पोलिसांकडून माहिती घेतली। रात्री उशिरा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये गोळीबारांच्या घटनांबाबत चर्चा। पिस्तूलमधील गोळ्या संपल्यानंतर खासगी सुरक्षा रक्षकाच्या पिस्तूलमधून मॉरिसचा घोसाळकरांवर गोळीबार, पोलिसांची माहिती। मॉरिसच्या पत्नीचाही जबाब पोलिसांनी नोंदवला। मेहुल पारेख आणि रोहित साहू पोलिसांच्या ताब्यात। घोसाळकरांवरील गोळीबारावेळी मेहुल पारेख, मॉरिस सोबत पोलिसांची माहिती। उद्धव ठाकरेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। ठाकरे आज दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार। दुपारी घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। घरात काय भांडण होतं हे गृहमंत्री कसं सांगणार? विरोधकांच्या टीकेनंतर छगन भुजबळांकडून गृहमंत्री फडणवीसांची पाठराखण। महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या। कायदा सुव्यवस्थेबाबत केलेल्या राज ठाकरेंच्या वक्तव्याचा जुना व्हिडिओ मनसेकडून ट्विट। बाबा सिद्दीकींचा उद्या संध्याकाळी अजित पवार गटात पक्षप्रवेश होणार। अजित पवारांची माहिती। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटातील धुसफूस उघड। ठाकरे गटाचा दावा असताना नाशिक लोकसभेवर शरद पवार गटाचाही दावा। पदाधिकारी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार। डायनॅमिक सीएम उल्लेख करत मोदींकडून मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीत बॅनरबाजी। सुपरस्टारच्या होर्डिंगप्रमाणे शिंदेंचे साऊथ स्टाईल पोस्टर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरही शुभेच्छा। तर मुख्यमंत्री शिंदेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार। नागपूरमध्ये बॅनरबाजी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 12 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची कोर्टात याचिका। राहुल गांधींविरोधात नागपूरमधील संविधान चौकात भाजपचं आंदोलन। ओबीसीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। नागपुरात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या हजारो गोंडगोवारी आंदोलकांवर गुन्हा दाखल। विनापरवानगी रास्ता रोको, शासकीय वाहनांचा नुकसान आणि मनाई आदेशाचं उल्लंघन केल्यानं कारवाई। राजगडावरील गाडल्या गेलेल्या तटबंदीचं उत्खनन होणार। डागडुजीसाठी 7 कोटींचा निधी मंजूर। पद्मावती माचीवरील उर्वरित तटबंदीचीही डागडुजी होणार। अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया भिडणार। सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात। ऑस्ट्रेलियासोबत बदला घेण्याची भारताच्या युवा ब्रिगेडला संधी। नैऋत्य आयलंडमधील ज्वालामुखीचा डिसेंबरपासून तिसऱ्यांदा उद्रेक। लावा हवेत 80 मीटरपर्यंत पसरला आणि रेक्जनेस द्वीपकल्पातील जीवन विस्कळीत होण्याचा धोका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।